हो पोचलो ना नीट. तेच म्हणलं तुला एकदा कळवलं पाहिजे. आणि तात्या तू नाराज वगैरे झाला नाहीस ना बाबा? नाही म्हणजे आम्ही दोघांनी तुला येड्यात काढलं ना आणि घरी निघून आलो म्हणून विचारतो. नाही मी कशाला नाराज. आणि बघा थोडं खालीवर हार जीत होत असते. बाकी तुम्ही दुःखी वगैरे झाला नाहीत ना? दुखी का रे? आम्ही का दुखी हो? नाही ज्या फाईलच्या जीवावर तुम्ही मला जेलमध्ये टाकणार होतात, खटला उभा करणार होतात, ती फाईलच नेमकी आता आमच्याकडे आलेली आहे. काय? ती फाईल तुझ्याकडे आहे? हो, कसं काय? मिळवली आम्ही. बाप रे. बर तात्या हा मी काय म्हणतो, एकदा फाईल उघडून बघ ना. नाही म्हणजे सगळे पुरावे नीट आहेत का नाही एकदा कळलं पाहिजे ना आपल्याला. उघड उघड फाईल उघड. पुढे पहा. अजून पुढे पहा. पाहिलत का तात्यासाहेब मोहिते? अरे थोबाड पडलंय वाटतं. तरीच काही शब्द फुटत नाहीत तात्यासाहेब मोहिते पाटलांच्या तोंडातनं. ए तात्या तुला बोललो होतो ना आम्हाला हलक्यात घेऊ नकोस. कारण तुझ्या प्रत्येक चालीची ना आता सवय झाली आम्हाला. असो आता उगाच जास्त काही बोलत नाही तुला. नाही तू आधीच सदम्यात असशील ना. सावर हा स्वतःला. काळजी घे स्वतःची. आणि तुझ्यासारखा जो फोटो पाठवला ना मी त्याच्याकडे बघून खुश हो. तात्यासाहेब मोहिते पाटील. चांगलाच कार्यक्रम फिक्स केला त्याचा. काही कामाचं नाही तुम्ही दोघं. काय केलं? प्रत्येक वेळा मला बाजूला करता ना. तडीपार हो, अंडरग्राऊंड हो. मग काय दिवे लावले तुम्ही? हे दिवे लावले. आर्यन काय? आम्ही सगळं आमच्या प्लॅन नुसारच केलंय. अरे कोणता प्लॅन? कसला प्लॅन? चुलीत घाल तुझा प्लॅन. गाडो केलंय ना गाडो. डॅडी साहेब अहो तुम्ही तर गेले होते ना त्या सत्याच्या घरी गेले होते. तिथे काय ती बाई महिला प्रदेश अध्यक्षा ती घ्या ना तिला हाताशी धरा. तिला सांगा सगळं. आणि नाही तसं लगेच नाही करता येणार आपल्याला. का म्हणजे इदान त्या तरी बाईला कळून नको देऊया की तू डॅडी साहेबांचा मुलगा आहेस. त्यामुळे थोडं वेट कर. डोक्यावर पडली का टायडे? हे एवढं सगळं झालं तरी फिरून फारून वेट कर. आपण काय हातावर हात धरून बसायचं का? ती म्हणते ते बरोबर आहे. आपल्या घरात आता ही एकच व्यक्ती अशी जिथे आपल्याला खूप मदत होणार आहे. आणि त्या बाईला एकदा आपण आपल्या हाताशी घेतलं, आपल्या प्लॅन मध्ये घेतलं की आपण फक्त आणि फक्त त्या मंजूला टार्गेट करतोय असं दाखवावं लागेल. पूर्ण ऐक. फक्त मंजूला टार्गेट करतोय असं दाखवावं लागेल. कारण ती बाई मंजूला त्रास देण्यासाठी कुठल्याही लेवलला जाऊ शकते. कुठल्या लेवलला? करा अजून बालिश प्लॅन करा. या लेवलला त्या लेवलला. हे बस करा. डॅडी साहेब, इन्स्पेक्टर मॅडम, पूर्वा मॅडम, बंद करा हात. आहे तुम्ही दोघं काही करायचं नाही. जस्ट वेट अँड वॉच. काय कार्यक्रम लावायचा ना ते मी बघतो. जस्ट वेट अँड वॉच. ठीक आहे?
नेबळ दर टाइम ही नेबळ तत्व देते आपल्याला. या घरातनं सत्याच्या आयुष्यातनं कायमचा हद्दपार करण्यासाठी रक्त आटवलंय मी. पुन्हा 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 आपल्या नाकावर टिचून या घरात येते बघती. मम्मी हो शांत व्हा. आता आपल्याच माणसांची त्यांना साथ आहे म्हणल्यानंतर काय करणार आपण तरी. जयदे आपण पाहिलं ना, सत्यभाऊजींशी भांडणाचं सगळं खोटंच नाटक केलं होतं. त्यांचं ते सगळं भांडण आपण खरं समजलं का नाही, तिथं चुकलो बघा. बरोबर बोलीस बघ सपनेत. आपलंच नाणं खोटं निघतंय ना, म्हणून आजवर तोंड पडत आलोय आपण. अगं सत्य तर नेबळच्या फिल्मात आहे, पण जयदेनं फसवलं आपल्याला. आणि त्यो तात्या त्याने मी फसवलं. त्याने सांगितलं नाही ना का त्यो आर्यन त्याचा पोरगा आहे म्हणून. मम्मी त्या आर्यनच सत्यभाऊजींना मारण्याचा प्लॅन केला होता ना. पण ही समद त्या नेबळेटमुळेच होतंय. तीच कारणीभूत आहे या समद्याला. त्या आर्यनचा तिच्यावर जीव जडला नसता आणि त्यानं ही समज केलं नसतं, तिच्यामुळेच घरात घुसला ना त्यो. मम्मी पण मला आता भीती वाटायला लागली बघा. म्हणजे त्यांना दिसत नाही, त्या आंधळ्यात म्हणून लई त्रास दिलाय आपण त्यांना. आता त्यांनी बदला घ्यायचा म्हणलं मग. सपनी करू दे तिला काय करायचंय ती. मी पण बघते काय करते ती. ह्या माया सुर्वेच्या इगोला टच केलंय तिनं. त्याची किंमत तिला मोजावी लागणार नाही ना. तिला जन्माची अत्तल खडवली, नाव सांगणार नाही. माया सुर्वे उर्फ मम्मी साहेब. मंजू तू आधी जेवायला बस बर. एकतर आपण किती दिवसांनी एकत्र जेवायला बसतोय. बस बर तू पहिल्यांदा बस बस बस. काय जेवण झालंय वा. एक नंबर. याला म्हणतात जेवण. याचं इतके दिवस आम्ही काय खात होतो तेच कळत नव्हतं. काय जर चिडायला गापटापटी करू नको. खरं तेच बोलतो. काय चुकीचं बोलतोय. इतके दिवस आम्ही चपात्या नव्हतो का, नकाशा खात होतो.